51 दिवस भीष्माचार्य त्या बाणाच्या टोकावर होते. भगवंत मला माहित होतं तू दिलेला शब्द पाळत असतो. मला माहित होतं मला मरणाच्या आधी तू भेटायला येशील आणि मला यातनं मुक्त करशील. भीष्माचार्यांना सुद्धा मुक्त केलं तो भगवंत होता. 51 दिवस त्या टोकावर होता. याचं कारण काय होतं माहितीये का? भीष्माचार्याकडनं फक्त एकच चूक झाली होती महाराज. भीष्माचार्य आचार्य होते, साधे नव्हते, पण भीष्माचार्य एक वेळेला रथामध्ये निघालेत आणि निघाल्याच्या बरोबर मात्र रथाला आडवा एक सरडा आला आणि सरडा पाहिल्याच्या नंतर भीष्माचार्याच्या मनात विचार आला, मी जर या रथाचं चाक याच्यावरून घातलं तर याला विजा होईल, हा मरण पावेल. म्हणून भीष्माचार्यांनी काय केलं, बाणाच्या टोकानं तो सरडा उचलला आणि लांब असा फेकला, पण तो एका काट्याच्या टोकावर जाऊन पडला. 51 दिवस तो सरडा त्या टोकावर होता आणि मग मात्र त्याला जेवढे हाल झालेत ना त्या सरड्याचे, तेवढे हाल मात्र इकडं भीष्माचार्यांचे झाले. चांगलं काम करायला गेले होते, पण कळत न कळत पाप घडलं, त्याचंही फळ तुम्हाला त्यांना भोगावं लागलं. अरे चांगलं काम केलं होतं पण त्यातनं वाईट घडलं, त्याच्याही कर्माचं फळ भीष्माचार्यांना भोगावं लागलं. 51 दिवस बाणाच्या टोकावर पोहोडलेले भीष्माचार्य, रक्तबंबाळ झालेलं शरीर. पण ऐका, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, कळत न कळत पाप घडलं तरी त्या कर्माचं फळ भोगावं लागलं. आम्ही जाणून बुजून जर पाप केलं तर तुम्हाला तुमच्या पापाचं फळ 100% वाईटच भोगावं लागणार, याच्यात अजिबात शंका नाहीये. हो, कर्म करताना जरा विचारपूर्वक कर्म करा. खोटं बोलताना, निंदा करताना, दुसऱ्याला फसवताना 100% विचार करा. नवे नवे विचार करा ना. तुम्ही चांगलं कर्म करायला गेले होते तरी फळ भोगावं लागलं. सरडा उचलून टाकला होता तरी कर्माचं फळ भोगावं लागलं. तुम्ही दिवसभरामध्ये कितीतरी मच्छर मारतात, कुठं फेडायचंय? कर्माचं फळ भोगावं लागणार आहे. पण त्या भीष्माचार्यांना सुद्धा मुक्त करणारा तो भगवान परमात्मा. आणि मग मात्र तो भगवान परमात्मा स्वागत द्वारकेमध्ये झालं आणि द्वारकेमधून हिमालयाच्या पुढे निर्वाण मात्र त्या ठिकाणी पांडवांचं झालं. ऐका, पांडव तिथून निघून गेले आणि मग त्याच्या पुढे राजा परीक्षिती मात्र त्या ठिकाणी अत्यंत चांगला, हुशार, कुशाग्र बुद्धीचा राजा होता. राज्यकारभार कसा करावा परीक्षितीकडनं शिकण्यासारखं होतं. अनेकांना मात्र त्या ठिकाणी दुःखापासून दूर करणारा तो परीक्षितीने एक दिवस बघितलं की एक बैल उभा आहे, पण तो फक्त एकाच पाऊलावर उभा आहे. मग याचे 3 पावलं कुठे गेलेले आहेत? कुठलं दुःख हा परीक्षिती भोगतोय असा प्रश्न मात्र त्या ठिकाणी त्या बैलाकडे पाहून परीक्षितीला पडला. आणि ऐका, तो परीक्षिती त्या बैलाच्या जवळ गेला आणि विचारू लागला, तू एकाच पायावर का उभा आहेत असं म्हटल्याच्या नंतर परीक्षितीने त्या बैलाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्या बैलानं उत्तर दिलं की हा जो कली आहे तो मला फार त्रास देतोय, वेगवेगळ्या पद्धतीने मला त्रास देतोय, त्याचा त्रास मला होतोय. आणि मग मी धर्म आहेत आणि या कलीमुळे मी एकाच पायावर उभा आहेत. परीक्षितीला कळालं आता कलीला काय करावं, म्हणून कलीकडे राजा परीक्षिती गेला. हे कली, असं का वागतोस? तुला तुझ्या वागण्याचं फळ भोगावं लागणार आहे. कलीनं माफ करा असं म्हणावं आणि राजा परीक्षितीचे पाय धरावे. ऐका, नुसते राजा परीक्षितीचे पाय धरले तरी कली जसं वागत होता त्याचं थोडक्यात का होईना गुण राजा परीक्षितीला लागला. आपल्या पाया पडून देणारा जो व्यक्ती आहेत ना, त्या व्यक्तीने सुद्धा कुणाला पाया पडून द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं याचा विचार 100% केला पाहिजे. चुकीचा व्यक्ती, चुकीचं कर्म करणारा व्यक्ती आपल्याला जर स्पर्श करत असेल तर त्याचे सगळे गुण आपल्यामध्ये सुद्धा उतरत असतात. कलीनं सांगितलं, मला माफ करा, तुम्ही राजे आहात, मग मी कुठे राहायचं ते मला सांगा. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख चुके न रे.